नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा पोलीस भरती 2024 17,000 प्लस मेगा पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट, नवीन जाहिराती आणि पोलीस भरतीच्या अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना, आतापर्यंत जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवर खूप महत्त्वाची माहिती स्पर्धा परीक्षेसंदर्भात रोजच्या रोज तुम्हाला मिळत असते। तसेच 2024 मध्ये पोलीस भरतीसह इतर स्पर्धा परीक्षेसाठी, विशेष म्हणजे पोलीस भरतीची लेखी परीक्षा जी आहे ती काही दिवसांनी होणार आहे आणि या परीक्षेमध्ये चालू घडामोडी, सामान्य ज्ञान हे विषय कंपल्सरी आहेत। या विषयाची तयारी करायची असेल तर नक्कीच तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे। टेलिग्रामवर खूप लेटेस्ट घटनांचा समावेश आहे। आत्तापर्यंत देण्यात आलेले सर्व क्षेत्रातील पुरस्कार, लेटेस्ट नियुक्त्या आणि लेटेस्ट सर्व घटनांचा, चालू घडामोडीचा अभ्यास करायचा असेल तर टेलिग्रामवर या सर्व घटनांचा समावेश आहे आणि टेलिग्रामची नक्कीच मदत होणार आहे। चालू घडामोडीसह सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील तुम्हाला, त्यामुळे जॉईन करा टेलिग्राम। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि सरळ सेवेच्या नवनवीन जाहिराती देखील तुम्हाला टेलिग्रामवर आपल्या पाहण्यास मिळतात। यामुळेच फायदा होईल तुम्हाला टेलिग्राम चॅनलचा, जॉईन करू शकता। आता पाहूया पोलीस भरती संदर्भातली महत्त्वाची अपडेट। पहा, 19 जूनपासून पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात जी आहे ती झालेली आहे। मात्र सध्या पावसाळा हा ऋतू असल्या कारणाने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहे आणि याच कारणामुळे विविध ठिकाणी मैदानी चाचणी घेता येत नाही। ग्राउंडवर चिखल, माती आणि पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे, यामुळे मैदानी चाचणी घेता येत नाही। याचं नुकसान विद्यार्थ्यांना होत आहे। काही ठिकाणी पावसात देखील मैदानी चाचणी घेतली जात आहे, याचा नक्कीच तोटा विद्यार्थ्यांना होणार आहे। कारण 1600 मीटरसारख्या रनिंगसाठी, 800 मीटरसाठी रनिंगसाठी विद्यार्थ्यांचं शरीर जे आहे ते गरम करण्याची गरज असते, बॉडी गरम करण्याची गरज असते। मात्र या थंड हवामानामुळे विद्यार्थ्यांना याचा नक्कीच नकारात्मक परिणाम होणार आहे आणि याच कारणामुळे विविध ठिकाणच्या ज्या मैदानी चाचणी आहेत त्या काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 नवी मुंबई यांचं जे वेळापत्रक आहे ते बदललेलं आहे। 9 जूनची मैदानी चाचणी 3 जुलै रोजी होणार आहे। या ठिकाणी पाहू शकता, 9 जूनची जी मैदानी चाचणी आहे ती 3 जुलै रोजी होणार आहे। त्याचप्रमाणे 20 जूनची मैदानी चाचणी 4 जुलै रोजी होणार आहे। आणि अशाच अनेक जिल्ह्यांच्या ज्या तारखा आहेत, ज्या ठिकाणी मैदानी चाचणी घेता येत नाही त्या ठिकाणच्या मैदानी चाचणीच्या तारखा बदलण्यात आलेल्या आहेत। बदललेले वेळापत्रक देखील तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल आहे। ठाणे शहरची जी मैदानी चाचणी आहे 20 जूनची मैदानी चाचणी 2 जुलैला होणार आहे। ठाणे शहर 20 जूनची मैदानी चाचणी 29 जुलै रोजी होणार आहे। या ठिकाणी पाहू शकता, ठाणे ग्रामीणची 20 जूनची मैदानी चाचणी 2 जुलैला आणि ठाणे शहरची 20 जूनची मैदानी चाचणी 29 जुलैला होणार आहे। अशी ही बदललेले वेळापत्रके देखील या ठिकाणी अवेलेबल आहेत। पहा, ऑगस्ट महिन्यापर्यंत या ठिकाणी पोलीस भरतीचं संपूर्ण नियोजन आहे ते करण्यात आलेलं होतं। त्यामध्ये लेखी परीक्षेचा देखील समावेश होता आणि लवकरात लवकर यावर्षी जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांचं प्रशिक्षण घेण्याचा देखील संपूर्ण आराखडा पोलीस भरती, लेखी मैदानी चाचणीपासून ते लेखीपर्यंत आणि लेखी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना प्रशिक्षणापर्यंतचा संपूर्ण नियोजित कार्यक्रम जो आहे तो गृह विभागाच्या माध्यमातून आखण्यात आलेला होता। मात्र या वेळापत्रकामध्ये बदल झालेला आहे। मैदानी चाचणी थोडी का होईना पुढे गेलेली आहे। त्याचप्रमाणे आता याच कारणामुळे आपण म्हणू शकतो की लेखी परीक्षेसाठी देखील थोडा का होईना उशीर होणार आहे। या ठिकाणी पाहू शकता, पोलीस भरती पुढे ढकलण्यासंदर्भात देखील विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात आहे। पाहू शकता, पोलीस भरती पुढे ढकला आणि राज्यामध्ये आंदोलन देखील सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध ठिकाणी शासनातर्फे राज्यभरामध्ये 19 जूनपासून ही भरती प्रक्रिया, मैदानी चाचणी सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 17,471 पदांसाठी मेगा भरती करण्यात आलेली आहे। शासकीय पदे भरती करण्यात येत आहे। शासकीय पदे मिळावे यासाठी राज्यभरातील लाखो विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत। सरकारने 2022-23 मध्ये पोलीस भरती होणार असल्याचे सांगितले होते, मात्र त्याची पूर्तता 2024 मध्ये होत असल्याने विद्यार्थ्यांची वयोमर्यादा देखील पुढे जात आहे आणि त्यामुळे त्यांना भरती होण्याची संधी मिळत नाही। त्याचा निषेधार्थ
पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी या ठिकाणी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे आणि अशीच आंदोलने अनेक ठिकाणी देखील होत आहेत पोलीस भरती वयोमर्यादा वाढीसंदर्भात। पुढे पहा यामध्ये काय आहे। यावेळी विद्यार्थी म्हणाले आहेत की पोलीस भरतीसाठी उमेदवारांना वयाची अट वाढवून मिळावी। ज्या विद्यार्थ्यांनी लढा दिला आहे त्यांचेच वय पोलीस भरतीत बसत नाही। मागील 7 ते 8 महिने लोकप्रतिनिधींना निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। महिलांना पावसाळ्यात मैदानी चाचणी देणे शक्य नाही। राज्यभरातील जे विद्यार्थी आहेत पुण्यात परीक्षा तयारी करण्यासाठी येतात त्यांची मागणी आहे की विद्यार्थ्यांना भरतीसाठी अर्ज दाखल करण्यास एक संधी मिळावी। याबाबत वयोमर्यादा वाढवण्याच्या आमच्या मागणीकडे शासनानं लक्ष दिले नाही। लोकप्रतिनिधींनाही याबाबत वरिष्ठ पातळीवर भरतीचे आदेश असल्याचे सांगत आहे। त्यामुळे आदेश देणार नक्की कोण आहेत याबाबत खुलासा देखील झाल्या पाहिजे। गोरगरिबांच्या मतांनी सरकार सत्तेत येते त्यामुळे योग्य निर्णय न घेतल्यास आगामी निवडणुकीत विद्यार्थी सरकारला धडा शिकवतील। सुमारे 4.5 लाख विद्यार्थी पोलीस भरतीसाठी तयारी करतात त्यापैकी वयाची अट पूर्ण होऊ शकत नसल्याने 1.5 लाख विद्यार्थी भरतीपासून वंचित राहणार आहेत। खूप मोठा आकडा आहे हा। सरकारने 2022-23 मध्ये पोलीस भरती काढण्याचे आदेश दिले परंतु त्याची पूर्तता 2024 मध्ये होत असल्याने या ठिकाणी 2022-23 मधलीच वयोमर्यादा लागू करण्यात यावी आणि लाखो मुलांच्या आयुष्याचा प्रश्न सरकारने मार्गी लावावा। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती विद्यार्थ्यांनी केलेली आहे। तर नक्कीच ही विद्यार्थ्यांची विनंती जी आहे ती रास्त आहे। या ठिकाणी पाहू शकता असंच आंदोलन अनेक ठिकाणी सुरू आहे। आंदोलन हा एक मुद्दा आहे आणि भर पावसाळ्यामध्ये मैदानी चाचणी घेतली जात आहे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे। मैदानी चाचणी घेता येत नाही पावसाळ्या या ऋतूकारणाने मैदानावर चिखल माती पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे। काही ठिकाणी टेंट देखील उडून गेलेले आहेत। तर अशाच या सर्व नकारात्मक परिस्थितीचा विचार करता काही ठिकाणची मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि यामुळेच मैदानी चाचणीच्या वेळापत्रकामध्ये काही ठिकाणचा बदल झालेला आहे आणि या बदललेल्या वेळापत्रकानुसार थोडी का होईना मैदानी चाचणी पुढे गेली असल्या कारणाने लेखी परीक्षा देखील तुम्हाला या ठिकाणी थोड्याफार फरकाने का होईना पुढे गेलेली आहे असं आपण म्हणू शकतो। आता या वयोमर्यादेच्या वाढीसंदर्भात शासन काय निर्णय घेतो हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे सर्व पोलीस भरतीच्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा। नवीन अपडेट नवीन जाहिराती आणि लेटेस्ट न्यूज या ठिकाणी तुम्हाला मिळत राहतील। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।